Good afternoon, all of you. Let me start. In the morning, we are start with reduced to exact differential equation. In that, if example is okay, if example is not exact, then we solve by using exact differential equation. We solve by using exact differential equation. Okay. We are given the some condition how to find integrand factor. So we find integrand factor by four ways. First way is if the differential equation is homogeneous. If differential equation is homogeneous, then we find integrand factor is differential equation is homogeneous differential equation. Then we find first if 1 upon x dot m plus y dot n equation provided this denominator is not equal to 0 and equation is homogeneous. Second way, if is equal to 1 upon x dot m minus y dot n provided this denominator is not equal to 0 and equation in the time of f of xy dx plus y into f of xy dy is equal to 0. Third, my minus nx divided by n is equal to function of x. And fourth, my minus nx divided by minus m is equal to f1. Okay, in this way we will find a integrand factor. In the morning, we are start with this first rules, that is a homogeneous. We are solve 2 example and 2 example for homework. Solve केला असेल तुम्ही प्रत्येकाने solve केलंय का? सर सेकंड एक्झाम्पल. ओके. आन्सर चुकतंय का? सर हा 90% करेक्ट येते, 10% चुकतंय. बरोबर. Okay. Let me check. So what is the fourth one example? 3xy minus 2ay square dx plus x square minus 2axy dy. M equal to 3xy minus 2ay square, n equal to x square minus 2axy. Okay. So dou m by dou y. आता मॅक्झिमम जणांना विचारलं तर मॅक्झिमम जण म्हणतील सर वेळ भेटला नाही, कंटिन्यू लेक्चर होती आणि त्यामुळे मी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले नाही. अशी मॅक्झिमम जण सांगतील. जवळजवळ नियर अबाउट 50% तर मुलं सांगतीलच. 60 मुलं जॉईन आहेत, 50% म्हणजे 30 मुलं तर नक्की सांगतील सर केलं नाही. केलं नाही हा फरक मला पण पडत नाही, तुम्हाला पडतं. कारण मागचं लेक्चर ऑफ झालंय, मागचं लेक्चर झालेलं नाहीये. जर तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही सॉल्व्ह केलं असतं. तुमची इच्छाच नाहीये काही करण्याची, काही न करण्याची. जे कोणाला बोलतोय ते 30 मुलं आहेत, ते 50% मुले आहेत. 50% जे मुलं आहेत तिथे त्यांनी एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्यांना बोलतोय. तुमची इच्छाच नाही काही करायची. तुम्हाला आत्ता जर म्हटलं चला आपण कुठे फिरायला जाऊ, लगेच निघणार, त्यावेळेस तुमची इच्छा असते. पण हे करायची तुमची इच्छा नाहीये. पहा, शेवटी सगळं तुमच्या इच्छेवर आहे. मनाच्या विरुद्ध कुणी काही करू शकत नाहीये. त्याच्यामुळं डिपेंड. हा, तुम्हाला काय करायचं ते सगळं व्हर्च्युअल चालू. सध्या आपलं लेक्चर पण व्हर्च्युअलच चाललंय ना, प्रत्यक्ष काहीच नाहीये. तुम्ही तिकडे काय करता, झोपलाय का? आता काही जण झोपून मॅथमॅटिक्सचे लेक्चर ऐकत असतील. कोणास ठाऊक किती सिरियस आहात ते त्यांना माहिती. बाळांनो, M1 पेक्षा M2चे क्वेश्चन पेपर हार्ड निघणार हे मी तुम्हाला सांगतो आधीचा. बरं म्हणता सांगितलं, हार्ड कोणाला? जे काहीच करणार नाही त्यांच्यासाठी. जे रेग्युलर प्रॅक्टिस करतील त्यांच्यासाठी खूप सोपं असेल M2 पेपर. ओके. सो डो m बाय डो y, डेरिवेटिव ऑफ m विथ रिस्पेक्ट टू y is 3x minus 4ay. Dou n by dou x is 2x minus 2ay.
So here dou m by dou y is not equal to dou n by dou x. Okay, which is not exact. It is not exact. So we find if directly. We write down the if is equal to 1 upon. Okay. First of all, check. Very important condition. X dot m plus y dot n. जर हे जर 0 आलं तर तुम्ही एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन यूज करू शकता. आज तुम्हाला होमोजिनियसला जावं लागेल परत y is equal to ux पुट करायला. So x dot m. So we have got that x dot m 3x square y minus 2axy square plus x square y minus 2ax y square. सर एक्स डॉट एम मायनस वाय डॉट एन ट्राय करू शकतो आपण. x dot m minus y dot n ट्राय करू शकत नाही. तर x dot m minus y dot n जर ट्राय केला पहा बरं का मी काय म्हणतोय. एक्स स्क्वेअर वाय भेटते ना. y जर भेटला इथं 3x राहिला, इथं 2ay राहिला, इथं हा फंक्शन x into y लिहू शकत नाही ना. लिहू शकतो का? लिहू शकलो तर y raised to 0 डिग्री सेम नाहीये. आलं लक्षात? हॅलो यश. येस. ओके सर ओके. जस्ट चेक दॅट एक्झाम्पल. ऍक्च्युली मी हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं नाही, मी तुम्हाला पुस्तकातून डायरेक्टली एक्झाम्पल दिलं. I will never check this example. That homogeneous. सर वाय इज इक्वल्स टू वी एक्स पुट करून येऊ शकते. y is equal to vx, that is a homogeneous ना. मग त्याचं अल्टरनेटिव्ह वे आहेच आपला, पण आपण रिड्यूस टू एक्झॅक्टला पाहतोय ना. थर्ड रूल ना सुटतंय सर. हा थर्ड रूल. थर्ड रूल. हा ते झालंच की हो, परत ते झालंच की. चेक 3xy minus 2ay square dx plus x square minus 2axy dy. Okay, no problem. We check, no problem. So we got the answer is just, we check the term. So we got the answer is 3 plus 1, 4 x square minus x square y. Here minus 4 axy square. What is common throughout the equation? What is common? 4x 4 xy. 4xy. xy. So we got that x minus 4ay. But it's quite difficult actually. AY ना. only AY. Huh? x minus हाँ, AY. okay. That's not issue actually. That's not issue. मी पुढं पाहतोय रे जरा. एक्झाम्पलला पुढं पाहतोय मी. आलं लक्षात? एक्झाम्पल हे तर नाही. इश्यू आहे तुमचा आयएफ काढल्यानंतर सोल्युशन काढण्यासाठी इश्यू आहे. cannot separate this part actually. x कॉमन काढला तर 2a वर होतं. नाही. सॉल्व करताना अवघड ना काही. ओके. सोल्युशन येते पण डिफरंट येते सोल्युशन. हा सोल्युशन नाही सोल्युशन तुम्ही ओढून ताणून आणलं असेल रे मित्रांनो. ओढून ताणून सोल्युशन आणलं असेल पहा, कारण तुमचा n हा 0 राहणार आहे. तुमचा n हा 0 dy आला, बरोबर आहे का? येस सर. हा n चा इश्यू नाहीये, हा m चा इश्यू आहे. 3xy minus 2ay square divided by 4xy x minus ay dx. So integration, when you common out y, we got that y get cancelled. We are remaining in numerator. Numerator we got that 3x minus इथे किती 2ay divided by 4x into x minus ay. The issue is here actually. So when you simplify 3x divided by 4x square minus 4axy dx minus, this is a constant, no problem. 2a square we can take outside. And what about this 4x square minus 4axy? Issue is to find integration actually. Alakshat. Hello. Yes sir. Yes. Issue is that to find integration actually. So that's why I'm just observing that one. Yes.
Okay. Okay. We go to the another way. Actually, जेव्हा असं बिग 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 येते, लक्षात आहे मी काय बोललो? जेव्हा असं बिग येते बरं का, तिथे लिहायचं. जेव्हा तुम्ही असं सॉल्व्ह करता तिथे लिहायचं. We cannot use first case. कारण की इट्स क्वाइट डिफिकल्ट ऍक्च्युली. आपल्याला 1 मार्कासाठी जर हे एमसीक्यू विचारलं आणि एवढं मोठं सॉल्व्ह करत बसला, तुमचं इथंच जायचं की अर्धा तासातच जायचं ना, बरोबर आहे का? हॅलो, एखादं एक्झाम्पल जास्त कॉम्प्लिट होत असेल ना, तर बिंदास ऑप्शन टुकून द्यायचे, काहीतरी ABCD काहीतरी ऑप्शन लिहून टाकायचे. ओके, सो वी सॉल्व द अनदर वे. व्हॉट इज अनदर वे? अनदर वे इज वी गॉट दॅट फर्स्ट केस इज ओव्हर, सेकंड केस वी कॅनॉट यूज. सेकंड केस यूज करू शकतो का? हॅलो हॅलो, सेकंड केस यूज करू शकत? आता डिस्कस केलं, आता डिस्कस केलं. y कॉमन काढला तर प्रत्येक टर्म मध्ये पहिल्यामधून y जर कॉमन काढला, इथे राहिला 3x, इथे राहिला -2ay, आणि इथून x जर कॉमन काढला, इथे राहिला x - 2ay. तर इथे ही टर्म x इंटू y नाहीये, ही टर्म x इंटू y नाहीये, ही टर्म x इंटू y नाही, ही टर्म x इंटू y नाही. कारण आपला रूल काय सांगतो? फंक्शन ऑफ x इंटू y. आलं लक्षात? सो वी कॅनॉट यूज रूल नंबर 3rd. Now is the rule number 3rd and second. Now is the rule number 4th, 3rd and 4th. For 3rd and 4th, तुमचा m y dot m पण लिहिता येतो आणि तुमचा n x dot n पण लिहिता येतो. So job is your whether we solve this example by using rule number 3rd or rule number 4, which is suitable. So we are solved by using the rule number 3rd first of all. What is the rule number 3rd? Yes, dou m by dou y minus dou n by dou x by rule 3. By rule 3, dou m by dou y minus dou n by dou x divided by m. Sorry, divided by n. So they take the subtraction. What is subtraction actually? 3x minus 4ay. We take this differentiation minus, multiply this by minus sign, minus 2x minus minus plus 2ay divided by, what is the numerator? N x square minus 2axy. Okay, so what do you get the term actually? What do you get the term actually? Yes, we got the term is dou m by dou y minus dou n by dou x divided by n is equal to 3x minus 2x. How much? X minus 2ay. From the denominator, what do you find? X we can take common, x minus 2ay. So x minus 2ay get cancelled. We are remaining is just 1 upon x. What is the IF? Integral factor, you got that 1 upon x. Now it's quite simple. This is a function, not integral factor actually. Sorry. This is what? This is what? This is what? Just the function of x. Yes, we got the function of x. We use rule 3. If the function of x is we cannot use the rule 3. So what is the IF? IF we got e raised to integration f of x dx. So e raised to integration 1 upon x dx. E raised to log x. So what is the integral factor is x. Clear? It's simple one. पण ह्याला थोडंसं लेंदी पडतं, ह्याला थोडंसं अवघड पडतं. आलं लक्षात? आपलं कुठे डेरिव्हेटिव्ह चुकलं, आपलं कुठे टर्म चुकलंय ना, एकदा परत एकदा x डॉट m 3x square y minus 2axy square plus y dot x square y plus मध्ये minus 2axy square. नाही, चुकलं कुठेच नाहीये, म्हणजे याचा अर्थ आपलं काहीतरी तिथेच बिनसते. ओके, आलं लक्षात? IF हे सिंपल झाला की नाही? हॅलो, Yes, sir. this is a simple one. Now equation 1, multiply x IF to equation 1 we get. डायरेक्टली मल्टिप्लाय केलं चालेल का रे? सॉरी, मल्टिप्लाय करायचं डिवाइड करायचं ना? हा, नाही, मल्टिप्लायच करावं लागेल ना ऑब्विसली. IF ने मल्टिप्लाय करायचं. व्हॉट यू गेट द आन्सर? व्हॉट यू गेट द आन्सर? x into 3xy minus 2ay square dx plus x into x cube minus 2axy dy is equal to 0. Now given differential equation is exact. Differential equation is exact. There is no need to rearrange this term, or there is no need to check whether dou m by dou y is equal to dou n by dou x. So directly solution, what is solution is integration of y is constant. We just simplify x into 3xy minus 2ay square
dx प्लस इंटिग्रेशन ऑफ n. इथं फ्री फ्रॉम एक्स टर्म आहे का रे? नाही, कारण मल्टिप्लाय बाय एक्सच आहे. त्यामुळे प्रत्येक टर्मला एक्स येणार आहे. आलं लक्षात? सो जस्ट सिम्प्लिफाय, वी गॉट द आन्सर इज 3x² dx minus yc minus integration to axy² dx yc is equal to c. Just integrate, what do you get the answer? x cube y minus a x² y² is equal to c. हे ऑप्शन, हे आन्सर दिलं का रे मित्रांनो मी? Yes, sir. Okay, that is the answer. Kala, why we cannot use that rule number first? Hello? Yes, sir. Yes, जेव्हा sir. लक्षात घ्या, मी का थांबलो? कारण की आयएफ आल्यानंतर मी थांबलो. कारण आयएफ असा आला की पुढे इंटिग्रेशन मला माहिती प्रॉब्लेम येणार आहे. आलं लक्षात? हा, जरी सपोज इथे जरी आतमध्ये इथे सपोज 3 आणि 2 असतं, इथे 3 आणि 2 असतं, मग मी काहीतरी विचार केला असता. आलं का लक्षात? इथे 3 आणि 2 असतं तर काय आलं असतं, त्याच्यातून नाही का वाय कॉमन घेऊ शकलो असतो. बरोबर आहे का? त्यातून वाय कॉमन तो कॅन्सल झाला असता. आलं लक्षात? मग त्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन इझिली कॅल्क्युलेट करू शकला असता. पण सिमिलरिटी काही नाहीच आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सिमिलरिटी काही नव्हतीच, म्हणून मी स्टॉप झालो त्या ठिकाणी. बाबा नको, पुढे जायचं नाही, कॉम्प्लिकेटेड होतंय, लगेच पर्याय शोधायचा. ओके, क्लिअर एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. ओके, राईट डाऊन. रोल नंबर 5. सकाळच्या लेक्चरला तुम्ही नव्हता. रोल नंबर 5 Yes, sir. सकाळच्या लेक्चरला नव्हता. हा सर, रेंज इश्यू होता. हा, रेंज इश्यू होता सर. सकाळी मी इन झाले होते बट आपोआप डिस्कनेक्ट झाले. मग लेट झाला फार, हाफ आवर गेला तर म्हणून नाही केलं परत जॉईन. युट्यूबवर व्हिडिओ पहा. हा सर. रितेश, रोल नंबर 19 चव्हाण. रितेश, रोल नंबर 19. येस सर. सकाळी नव्हता. सकाळी बँकेत गेलो होतो सर. बर, ओके. प्रज्वल बुगाडे. प्रज्वल बुगाडे, आहात का? हॅलो, प्रज्वल बुगाडे. प्रज्वल बुगाडे आहात का? रोल नंबर किती तुमचा? F21 सर. किती? 21 सर. मग रिनेम करा ना. किती वेळा सांगितलं तुम्हाला रिनेम करत जायचं? तुझं नाव प्रीतम नाही ना तुझं नाव? हॅलो,
प्रीतम नाव आहे ना तुझं हो. का प्रज्वल आहे? आणि प्रज्वल भावाच्या मोबाईलवर नव्हतं. ओके ओके ओके, नाही ते विचारलं मी, कन्फ्युज झालं की प्रीतम आहे का प्रज्वल आहे. ओके, प्रज्वल आपल्याकडे मला वाटतं नरोटे असेल ना. प्रज्वल आपल्याकडे एकच आहे, बरोबर ना? अरे बरोबर आहे का? सर हे तुमची नावं लक्षात आहे माझ्या, पण चेहरे नाही येऊ लक्षात. झालं, पुढे जायचं का? येस सर. Yes, Okay, sir. we go to Yes, the sir. next topic. Right on this next example, fifth one. Solve y into 1 plus xy dx plus x into x square y square minus xy plus 1 dy is equal to 0. Solve this one. Solution. Example व्यवस्थित पाहायचं. 1 plus xy dx plus x into x square y square minus xy plus 1 dy equal to 0. पहिल्यांदा सांगायचं, पहिल्यांदा पाहायचं की बाबा लिनियर आहे का नाही, कारण की x आणि y मध्ये लिहू शकत नाही सेपरेटली, लिनियर नाहीये. पुढे पुढे लिनियर नाही, मग पुढे व्हेरिएबल सेपरेबल नाही होऊ शकत. होमोजिनियस आहे का नाही, नॉन होमोजिनियस नाही आहे का नाही, मग एक्झॅक्ट असं चेक करत जायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी चेक m इक्वल टू y into 1 plus xy n into x cube y square minus x square y plus x. That's quite difficult, simple one ना. m जर असं लिहिलं तर y into x y square डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं जाईल, बाकी काय नाही. डो m by डो y 1 plus 2xy डो n by डो x 3x square y square minus 2xy plus 1. So obviously this is not same. Dou m by dou y is not equal to dou n by dou x. So given differential equation is not exact. Now we move towards how it is exact. So त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रूल काढावा लागेल. रूल कुठला? पहिला, होमोजिनियस आहे का? नाही, होमोजिनियस नाहीये. मग दुसरा रूल काय सांगतोय? y इंटू फंक्शन ऑफ एक्स वाय आहे का, त्यानंतर x इंटू फंक्शन ऑफ एक्स वाय आहे का पहा. y इंटू प्रत्येक टर्मची डिग्री चेक करा, मी काय बोलतोय. प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे. इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे. प्रत्येक डिग्री टर्मची डिग्री सेम आहे. मग आपण यूज काय करू शकतो? x डॉट m minus y dot m. Just simplify, we got that multiply by m by x. So xy plus x square y square minus n equal to, n ला कशी मल्टिप्लाय करायचं? मायनस y ने. सो x cube y cube minus x square y square, this minus minus plus and minus xy. Just cancel out the common term. What is the remaining? What is the remaining? Minus x cube y cube, if I am not wrong. Okay. Something again, we have make a mistake. Yes, that the mistake is, कुठलं एक्झाम्पल घेतलं आपण? y into 1 plus xy. चुकले जरा एक्झाम्पल घेताना, उलट पलटे केले. काय माणूस आहे. बरं असून दे, काय फरक पडतो. y into, so we got the answer. परत चुकलं म्हणजे असं झालंय.
लिहिताना व्यवस्थित नाही लिहिलं मी एक्झाम्पल, सॉरी बरं का मित्रांनो, एक्स्ट्रीमली सॉरी. Right on the next example, fifth one, y into, sorry बरं का, 1 plus xy dx minus x into 1 minus xy dy is equal to 0. We combine the two examples. Solution, m equal to, what is m equal to? Y plus xy square, n equal to minus x minus minus plus x square y. So dou m by dou y, 1 plus 2xy, dou n by dou x, minus 1 plus 2xy. Yes. So here dou m by dou y is not equal to dou n by dou x. So given differential equation is not exact. Given differential equation is not exact. So differential equation is not exact. Then what do you get the term? Yes. Either दोन्ही कडे काय? So equation in the form of y dot function of xy dx plus x into function of xy dy is equal to 0. So use x dot m minus y dot n. So what is x dot m minus y dot n? Just multiply by x. We got xy plus x square y square. Multiply by minus y minus minus plus xy. And here is minus x square y square. Just we got that 2xy, which is not equal to 0. 2xy, which is not equal to 0. We satisfy the condition. Okay. So what is the integral factor now? IF equal to 1 upon 2xy. Okay. So multiply IF to above equation. We get so y into 1 plus xy multiply केल्यानंतर काय होणार? 1 upon 2xy ने multiply करायचं. dx minus x into 1 minus xy divided by 2xy dy is equal to 0. So y get cancelled. We are remaining is just 1 upon 2x plus y गेला already. X's get cancelled. What is the remaining? Y by 2 dx, y by 2x dx. Okay. Minus इथे x's गेला, राहिला काय इथे? Minus 1 upon 2y. x already गेला, राहिला काय? 2y. इथे y गेला, इथलं काय राहिला? Minus x by 2 dy is equal to 0. Which is exact differential equation. Solution is integration of 1 upon 2x dx plus y by 2 dx. Condition is y is constant. Condition is y is constant. What is the condition here? Term free from x. Term free from x कुठली आहे फक्त? minus 1 upon 2y ना? Plus term free from x काय? minus 1 upon 2y. बाकी rest of term आपण घेऊ शकत नाही, is equal to c. Just we integrate. What is integration? 1 by 2 log x plus 1 by 2 xy minus 1 by 2 log y is equal to c. Just multiply 2 on both sides. We got the log x plus xy minus log y is equal to c. So we got that log of x by y plus xy is equal to c. Plus xy is equal to c. We got the answer. We got the answer. Clear? Hello? Hello? Yes, sir.
Okay, the Yes, sir. process you have find integrating Yes, factor. sir. Okay, okay, very good. नोटबुक तयार ठेवा बरं का. आतापर्यंत जेवढं झालं तेवढे नोटबुक तयार ठेवा. ऍट द एंड मी तुम्हाला एक लिंक पाठवेल, त्या लिंकवर तुमची नोटबुक म्हणजे जे फर्स्ट युनिट आहे त्याचं स्क्रीनशॉट काढून तुमचं नाव पहिल्या पेजवर असलं पाहिजे. पहिल्या पेजवर तुमचं नाव असलं पाहिजे. ते स्क्रीनशॉट काढून मला PDF ला सेंड करायची आहे प्रत्येकाने. परत म्हणू नका सर टर्मवर्कला का आपल्या मार दिले. आलं लक्षात? डेली अभ्यास करा बरं का, आधीच सांगतो तुम्हाला. मागच्या सारखं ही टर्म नाहीये. झालंय? Yes, sir. Yes, sir. पुढे जाऊ. Yes, sir. 1 second please. ओके ओके. Yes sir, complete. ओके सगळ्यांचं. Yes, sir. So 6-1. तुम्ही सॉल्व करताल. y Yes, sir. into x square y square plus xy plus 1 dx minus x into 1 minus xy plus x square y square dy equal to 0. हा बरोबर. पहिल्यांदा आयफ टाका मला प्रत्येकाने.
लेट मी चेक. आय एफ बरोबर आला तर पुढे जा. Just put IF. येस दत्ता. दत्ता दत्ता काहीतरी मला वाटतं दत्ता चेक कर परत परत दत्ता कॅल्क्युलेशन. यश एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरच होतं का 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. येस हॅलो. सर. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरच होतं का. हा.
केरकल काहीतरी कॅल्क्युलेशन मिस आहे. कॅल्क्युलेशन चेक कर एकदा व्यवस्थित. प्रतीक्षा ओके. ओके पाहता बाबर व्यवस्थित माझं बोलणं ऐका जरा. मी काय बोलतोय ते मग त्यानुसार डिसाईड करा. मी काही काही गोष्टी अशा आहेत की ते फक्त बोलतो, लिहून देत नाहीये. तर तुम्ही जज करायचं की बाबा ह्या लेक्चर मधून काय समजलंय आणि त्यानुसार तुम्हाला लिहायचंय. ओके जस्ट चेक. m x square y cube प्लस xy स्क्वेअर प्लस y. नाही अर्जुन चुकलंय. मला माहित नाही तुम्ही का चुकीचं करतायत. मायनस एक्स हा एक्स आहे रे. मायनस एक्स प्लस हा मायनस मल्टिप्लाय करा प्लस एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स क्यूब वाय स्क्वेअर. सो डो एम बाय डो वाय इज 3x square y square plus 2xy plus 1. Dou n by dou x minus 1 plus 2xy minus 3x square y square. दोन्हीमध्ये फक्त मायनसचा फरक आहे. शुभम इट्स रॉंग वन. सो my is not equal to nx. So the given differential equation is not exact. Now you check the rule. एक्झॅक्ट नाहीये मग कसा रूल यूज करायचा. रूल फर्स्ट काय सांगतोय, इक्वेशन होमोजिनियस आहे का, होमोजिनियस आहे का ते चेक करा. होमोजिनियस आहे का रे. होमोजिनियस नाहीये कारण याची डिग्री 2 आहे, सॉरी याची डिग्री 4 आहे, याची डिग्री 2 आहे. होमोजिनियस नाहीये. मग दुसरा रूल काय सांगतोय, यस. सेकंड रूल काय, फंक्शन y इंटू f1 ऑफ एक्स वाय dx प्लस x इंटू f2 ऑफ एक्स वाय dy इज इक्वल टू 0. या रूल मध्ये आहे का, y इंटू प्रत्येक टर्म, यात प्रत्येक टर्मची डिग्री 2 2 आहे. इथे डिग्रीची टर्म 1 1 आहे, इथे 0, इथे 0 0, इथे 1 1 2 2, प्रत्येक डिग्री सेम आहे आणि प्रत्येक मध्ये एक्स वाय टर्म कंटेन आहे. मग रूल यूज करा सेकंड. आलं लक्षात बाबर, पृथ्वीराज. हो सर. ओके. सो व्हॉट इज द रूल सेकंड काय सांगतोय, एक्स डॉट एम मायनस वाय डॉट एन. जो एम आहे त्याला एक्स ने मल्टिप्लाय करा. ह्या एम ला हा जो एम आहे मॉडिफाय केला म्हणजे हा वाय नाही, काही काही जण वाय इथं विसरले असतील, त्याला एक्स ने मल्टिप्लाय करा. मग काय येणार, एक्स क्यूब वाय क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. ह्याला एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर ने एक्स ने मल्टिप्लाय करायचं प्लस एक्स वाय मायनस मायनस याला मायनस वाय ने मल्टिप्लाय करायचं. मायनस वाय नी म्हणजे हा जो एन आहे त्याला मायनस वाय नी. सो मायनस वाय नी मल्टिप्लाय केल्यावर मायनस मायनस प्लस एक्स वाय. ओके इथं मी एक्स वाय स्क्वेअर का लिहिलं, वाय पुढे पुढे इथे हा मायनस वाय ला कशाने मायनस करायचा, इथं कसं आहे प्लस आहे. मायनस ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार, काय येणार रे, मायनस मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. परत इथे काय येणार, मायनस मायनस प्लस प्लस एक्स क्यूब वाय क्यूब. कॅन्सल करा कोण दोन टर्म. इथे येणार 2x क्यूब वाय क्यूब प्लस 2xy. परत चुकले काहीतरी, काय झालं आज. अरे बरोबर आहे का रे, तुमचं हे आलंय वाटतं. येस येस सर, असं झालं. दुसरा चालू. हा असं चालेल चालेल. असं चालेल. काय का ना एक्झाम्पल कुठले आलेत हे आणि कुठून घेतलेत.
ओके. नाही असं आलं प्रॉब्लेम काय आला का लक्षात तुम्हाला परत ते थर्ड इंटिग्रेशन. फॉर्म हा हॅलो. थर्ड फॉर्म येईल का? थर्ड येऊ शकतो पण आपण यात मॉडीफाय करू चला एक्झाम्पलला. इथे प्लस घेऊ. इथे काय करू प्लस घेऊ. मग येईल का रे प्लस घेऊ थोडं मॉडीफाय करू. चालतंय का मॉडीफाय करू का? प्लस घेऊ म्हणजे इथे काय होणार प्लस घेतल्यावर हा प्लस हा मायनस हा प्लस म्हणजे इथे असं होणार एक्स मायनस एक्स स्क्वेअर वाय येस प्लस एक्स क्यूब वाय स्क्वेअर 1 minus 2xy plus 3xy square. Now just modify now this term. Multiply by minus y. Minus xy. याला multiply करायचं minus xy नी. याला multiply करायचं minus y नी. म्हणजे हा होणार minus minus plus x square y square. याला multiply करायचं minus y नी. So x cube y cube. Now it's clear one. X cube y cube. xy get cancelled ना. Just we are remaining x square y square. So what do you get the answer? What do you get the answer? 2x square y square. बरोबर आहे. हॅलो. येस सर हे आलं होतं सर. हा हे चालू होतं. नाही 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 असं आलंय तुम्ही इथे एक्स ला विसरला असताल मायनसला विसरला असताल. हा मायनसला विसरला असताना असं आलं मग तुम्ही मायनसला विसरला असताल ते माझ्या आधी मॉडीफाय केलं हो. हॅलो बरोबर आहे ना. येस सर. तुम्ही त्या ठिकाणी मायनसला विसरला. एक हा साईन साईन घ्या पूर्ण साईन घ्या जी साईन आहे तीच घ्या बरं का. सो एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर सो वी गॉट दॅट आय एफ मल्टिप्लाय. सो इक्वेशन 1 बिकम्स प्रत्येक एक्झाम्पल आज असं का व्हायला लागलं. सो वी गॉट द आन्सर इज एक्स क्यूब वाय एक्स स्क्वेअर वाय क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय डिवाइडेड बाय 2x square y square dx plus x minus x square y plus x cube y square divided by 2x square y square dy is equal to 0. So given differential equation is exact. Solution is solution काढा आता याचं इंटिग्रेशन ह्याला सिम्प्लिफाय करा. इथे काय होणार 1 upon yes 1 upon y by 2 y/2 y constant dy plus इथे 1/2x y square is 1 upon 2x d प्लस 1/2x स्क्वेअर y plus 1 upon 2x स्क्वेअर y 2x square y dx. इथे काय राहतंय का रे x ची टर्म नाही राहत. ओके इथे राहते की y ची टर्म x स्क्वेअर गेला 1/2x y स्क्वेअर minus 1 upon 2y dy is equal to c. बरोबर आहे का. हा x square गेला एक टर्म y ची राहिली. सो वी जस्ट इंटिग्रेट वी गॉट दॅट xy by 2 plus 1 by 2 log x here plus 1 by 2 that is a minus actually minus 1 by 2 xy and here minus 1 by 2 log y is equal to c. Just multiply by 2 we got xy plus log x by y minus 1 upon xy is equal to c. We got the answer. That the answer is correct now. I don't know why this thing is happened with me. झाल्यावर जरा विचित्र वाटतं लेक्चरला. सॉरी फॉर दॅट.
कसं होतं की परत तुम्ही सॉल्व्ह करायला लागताय, थोडंसं अंडरस्टँड होताना असं चुकायला लागलं ना, परत कन्फ्युजन होतं तुम्हाला. असं नाही व्हायला पाहिजे ऍक्च्युली. समजा आता दिस इज राईट. झालंय सगळ्यांचं? हॅलो, सॉल्व द नेक्स्ट वन, 7th वन. हा, हे चुकणार नाही आता. y इंटू 1 प्लस एक्स वाय. सॉरी, मला कळत नाही, मी एक्झाम्पल चुकीचं देतोय. y इंटू 1 प्लस 2xy dx प्लस x इंटू 1 प्लस 2xy मायनस x क्यूब y क्यूब dy इज इक्वल टू 0. येस, फर्स्ट पुट if पुट करा आणि मग पुढे सॉल्व करा. फर्स्ट पुट दॅट if. First put that if. Clearly, yeah. With sign we take, everyone. प्रत्येकाने साइन घ्या. Y into 1 plus 2xy, let me check, dx plus x into 1 plus 2xy minus x cube y cube dy. Yes. Yes, good. Yes, go ahead. Yes, go ahead. पुढे जावा. Yes, good Rutuja, go ahead. पुढे सॉल्व करा. Yes, good. Yes, Sharyu, I think you are missing with sign. You are missing with sign. Check calculation, Sharyu. Yes, Ritesh, good. Go ahead. Row number 33. Yes, Dipti, go ahead. Sharyu, are you there? Yes, sir. Please check your calculation. Actually, sign is missing. Actually, sign is wrong one. Yes, Rohit, go ahead.
Yes, what about the other people? Please reply me fastly. Yes, Ina, right. Arjun, check your calculation. Khanderaya, what's the wrong with you again? Just take. पहा खंडेराय कसं कॅल्क्युलेट करायचं एक्स डॉट एम जे एम आलाय त्याला एक्स नी टोटली एम ला एक्स नी मल्टिप्लाय करायचं आणि टोटली एन ला मायनस वाय नी मल्टिप्लाय करायचं. परत त्याचं कॅल्क्युलेशन कर बरं किरकल. तेच केलंय सर आता. अरे पण चुकतंय ना मग ते. अर्जुन चेक युअर कॅल्क्युलेशन विथ साइन. हिना इट्स राईट, तन्मय राईट, गो हेड. प्रतीक्षा राईट, ओम राईट. हे पहा अरे एक्स डॉट एम जर घ्यायचा ठरला इथे काय येणार आहे, इथे काय येणार आहे, इथे काय येणार आहे बघ मी चेक डायरेक्टली करतो हा. इथे येणार आहे एक्स वाय प्लस 2x² y² बरोबर आहे का. परत इथे मल्टिप्लाय करायचं मायनस वाय ने, मायनस एक्स वाय मायनस 2x² y². केरकल्पक पुढे चुकलंय तुझं. आणि इथे परत मल्टिप्लाय बाय मायनस, मायनस मायनस प्लस होणार. अर्जुन आणि शर्यू हे चेक करा, मायनस मायनस प्लस होणार बरोबर. मायनस वाय ने मल्टिप्लाय करतात. इथं ऑलरेडी एक्स ने मल्टिप्लाय केलं तर x⁴ झाला बरोबर आहे ना. आता वाय ने मल्टिप्लाय करायचं y⁴. त्यातलं सिमिलर टर्म कुठली आहे, 1 2 हे सिमिलर आहे ना, कॅन्सल झाली म्हणजे राहिली किती x⁴ y⁴. सो व्हॉट इज आय 1/x⁴ y⁴. आलं का लक्षात. हॅलो केरकल, केरकल येस सर. काय चुकलं होतं, काय चुकलं होतं केरकल. हॅलो समजलं सर पण दुसरंच केलं होतं मी. दुसरं कसं केलं चालेल रे एक्झाम्पलला. हा व्यवस्थित काय इथून पुढे व्यवस्थित. आता एक काम कर आज, हा जेवढे एक्झाम्पल झालेत ना सॉल्व्ह करून आज तेवढे परत रिपीट सॉल्व्ह करणं पाहता मग प्रॅक्टिस होऊन जाईल. आलं लक्षात. ओके सर. ओके अर्जुन, अर्जुन येस सर. कुठे चुकलो होतं अर्जुन. मायनस वाय ने मल्टिप्लाय. बर बर राहिलं होतं का मायनसने मल्टिप्लाय करायचं. हा ते शेवटचं ते. शर्यू त्याच फॅक्टरची साइन चेंज करायची राहिली होती. बर बर ओके 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 करू शकतात, पुढे सॉल्व्ह करू शकतात. हॅलो पुढे सॉल्व्ह करू शकतात का, आन्सर काढू शकतात का. हॅलो हॅलो येस सर. ओके ओके सो वी स्टॉप हिअर. वी स्टॉप हिअर. थँक्यू फॉर कनेक्टिंग अस. थँक्यू व्हेरी मच. काय अडचण असेल तर बिंदास विचारत जावा. हा